हाय गाइज, वेलकम बैक टू माय यूट्यूब चॅनल. आय नो मी यूट्यूबर इनॅक्टिव्ह आहे, बट मी 2 डेकोरेशनचे व्हिडिओ अपलोड केलेले. त्याच्यावर तुमच्या एवढ्या साऱ्या कॉमेंट्स येत आहेत की मी डिसाईड केलं की माझे जे 2 पेंडिंग व्हिडिओ आहेत डेकोरेशनचे अजून ते मी अपलोड करेन. सो त्यातलाच एक व्हिडिओ मी आज अपलोड करणार आहे आणि दुसरा जो व्हिडिओ आहे तो मी ट्राय करेन की ह्या वीकमध्येच अपलोड करेन. सो आय होप तुम्हाला तो व्हिडिओ आवडेल आणि तुम्हाला जे काही डाऊट्स असतील ते तुम्ही मला कॉमेंट्समध्ये विचारू शकता. आय विल ट्राय टू आन्सर देम ऑल अँड लेट्स स्टार्ट. सो हा लिव्हिंग रूम आहे जिथे आम्ही डेकोरेशन करतो. हा अराउंड 20x10चा लिव्हिंग रूम आहे. हे जे तुम्ही बघताय तिथे आम्ही फोम घेतलाय 6 mmचा. तो पूर्ण वॉल्सवर स्टिक केला ॲडेसिव्हने आणि ह्या लाकडाच्या रिपा आम्ही भंगारमधून घेऊन आलेलो. त्याचा आम्ही एक साचा क्रिएट करून घेतला आहे आणि तो एक स्ट्रक्चरचा जो कोर पार्ट असतो तो आम्ही इथे बिल्ड केला आहे आणि वर प्लायने आम्ही त्याला फिनिश करून टाकतो. आता ही जी शीट तुम्हाला दिसते ही फोमची शीट आहे 12 mmची आणि ही स्टेन्सिल आहे. त्याच्यात तुम्हाला खूप सारे डिझाईन्स भेटतात. ही आमच्याकडे अवेलेबल होती. हे तुम्ही स्टेन्सिल करून ह्याचं तुम्ही कटआउट करू शकता. जी तुम्हाला डिझाईन हवी आहे ती डिझाईन तुम्ही घेऊ शकता. इथे आम्ही स्टार्स घेतलेले आहेत आणि ह्या हर एक पिलरवर लावायचा आमचा प्लॅन होता. सो ह्या खूप साऱ्या आम्हाला बनवायच्या होत्या. तर तुम्ही बघू शकता सगळे कटिंग्स करतायत इथे. बाजूने तुम्ही बघाल तर आम्ही 1-1 इंचाची जागा ठेवून दिली आहे. कारण हे आम्ही प्लाय पिलर्सवर स्टिक करतोय कारण का जे स्टार्स आहेत त्याच्या मागे काहीतरी बेस दिसला पाहिजे. जर ते ब्लँक असतील तर मागे तुमची वॉल किंवा टाईल असेल ते अनफिनिश्ड वाटू शकतो. सो त्यामुळे आम्ही हर एक पिलर कवर केलाय आणि त्या पिलरच्या वर आम्ही ही स्टारची फोमशीट चिटकवतोय. आता ही फोमची शीट आहे जी तुमची हॉट ग्लूने नाही स्टिक होत. त्यासाठी तुम्हाला अढेसिव्हचा यूज करायला लागतो ज्याला आपण झटपट पण बोलतो. इथे मी एक मोराची डिझाईन कट करून घेतली आहे खालच्या पिलरच्या बेससाठी. सो ती डिझाईन तुमच्यावर आहे. तुम्हाला जी योग्य वाटेल तुमच्या थीमप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. इलेक्ट्रिकचं काम आय विल सजेस्ट की जेव्हा तुमचं स्ट्रक्चर रेडी असेल तेव्हाच तुम्ही पूर्ण पिलर्समध्ये वगैरे वायरिंग घेऊ शकता. जिथे जिथे तुम्हाला वाटतंय की इथे लाईटची गरज आहे त्याप्रमाणे साईजप्रमाणे रूमच्या तुम्ही घेऊ शकता. इथे मी ही एक कमानसारखी डिझाईन इथे ड्रॉ करते आहे. ती तुम्ही साईजप्रमाणे म्हणजे 2 पिलरच्या मध्ये तुमची किती साईज आहे ती एक्झॅक्ट साईज घेऊन तुम्ही डिझाईन ड्रॉ करू शकता आणि मग ती कट करून घ्यायची आहे. इथे तुम्ही बघाल तर आम्ही फोमच्या शीट एकमेकांवर स्टिक करून एक असा 2 इंचाचा वगैरे असे ब्लॉक रेडी केले आहेत कारण का ह्याच्या आतमध्ये आम्हाला लाईट लावायची आहे. सो ही 2 पिलरच्या मधली डिझाईन आहे आणि डिझाईन स्टिक केल्यावर तुम्ही बघू शकता हे असं दिसतंय. एकदा लाईटची टेस्टिंग करून घेणं फार इम्पॉर्टंट आहे. वरचा जो सिलिंगचा पार्ट आहे तिथे हा जो 6 इंचाचा पट्टा आहे तिथे पण आम्ही पूर्ण फोम शीट लावून कव्हर करून घेतलंय कारण का इथे वर आम्हाला स्कायलाईट सिलिंग करायचा प्लॅन होता. सो इथे तुम्ही खाली पण बघू शकता पूर्ण फोमनी आम्ही टाईल्स कवर केले आहेत आणि जेवढे पण फोमला जॉईंट्स आहेत तिथे आम्ही मास्किंग टेप चा वापर केला आहे. आम्ही प्रोफेशनल पेंटर्स बोलावून त्यांच्याकडनं पेंटिंग करून घेतली कारण काय हे स्टार्समध्ये फिनिशिंग येणं फार इम्पॉर्टंट होतं. कलर कॉम्बिनेशन सिलेक्ट करणं इथे फार इम्पॉर्टंट आहे. तुम्ही शेड कार्डवर कलर फायनल करू शकता. काही कलर शेड कार्डवर अलग दिसतात, वॉलवर अलग दिसतात. सो पॅच पेंट इज नेसेसरी. प्लस इथे आम्ही हँड पेंट लोटस सुद्धा काढलेले आहेत. सेंटर पॅचमध्ये स्कायलाईट सिलिंगचा प्लॅन होता बट ओव्हरऑल लुकने डिसाईड केलं की विल ॲड सम प्रिंट ओव्हर देअर. ग्रीन कार्पेटने फ्लोअर कव्हर करून आम्ही फायनल लुक अचीव केलेला आहे. अशा प्रकारे आपलं डेकोरेशन रेडी झालेलं आहे. सो लेट्स सी आपला फायनल लुक कसा दिसतोय. ओम गजाननाय नमः. ओम लंबोदराय नमः. ओम शूर
उपकर्णाय नमः ॐ विघ्नहर्ताय नमः गौरी हर को आंतलिए गुड़ लड्डू साई सुरवर को महिमा कहीं न जाए लागत हो पद को जय देव जय जय श्री गणराज विद्या सुखदाता धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता जय देव अष्टौ सिद्धि दासी संकट को भैरी विघ्न विनाशन मंगल मूर्त अधिकारी कोटि सूरज प्रकाश ऐसी छवि तेरी